गणपती बाप्पासाठी आपण दररोज वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवत असतो. तर आज आपण बनवणार आहोत उकडीचे मोदक, तेही राशनच्या तांदळापासून. पिठामध्ये कोणती खास जिन्नस घालायची ज्यामुळे पारी बनवताना तुटणार नाही, तेही मी तुम्हाला सांगणार आहे. इथे तुम्ही मोदक पाहू शकता, एकदम परफेक्ट बनलेले आहेत आणि हे आपण राशनच्या तांदळापासून बनवलेले आहेत. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि येणाऱ्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचे हे मोदक एकदम परफेक्ट बनावेत यासाठी भरपूर टिप्स व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. आणि बाप्पासाठी तुम्ही एकदाही उकडीचे मोदक बनवले नसतील तर एकदा या पद्धतीने नक्की बनवून पहा. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वात अगोदर आपण उकड काढून घेणार आहोत. तर त्यासाठी इथे मी कढईमध्ये अर्धी वाटी दूध घातलेलं आहे. त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आणि 1 चमचा तूप घालायचं आहे. दुधाला उकळी आली की याच्यामध्ये 1 वाटी तांदळाचं पीठ घालायचं आहे आणि याच्यामध्ये पारी तुटू नये यासाठी 1 चमचा मैदा किंवा 1 चमचा साबुदाण्याची पावडर घालायची आहे. इथे मी 1 चमचा मैदा वापरलेला आहे. तांदळाचं पीठ घातलं की लगेच गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे पहा, इथे हे मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता याच्यावरती ताट झाकून 10 मिनिट हे रेस्टसाठी ठेवायचं आहे. रेशनचे तांदूळ स्वच्छ धुवून फॅनच्या हवेला सुकवून नंतर ते मी गिरणीमधून दळून आणले होते आणि तेच पीठ वापरलेलं आहे. पीठ मुरत आहे तोपर्यंत आपण सारण बनवून घेऊयात. त्यासाठी इथे मी नारळ फोडून घेतलेलं आहे. त्याच्यातलं पाणी पूर्ण काढून घेते आणि हे नारळ आपण काढून घेऊयात आता. तर हे पहा, अर्धा ग्लास याच्यामध्ये पाणी निघलेलं आहे. नारळ फोडायचं म्हणलं की खूप कंटाळा येतो, लवकर काढता येत नाही. त्यामुळे तर मी असं अगोदर या नारळाच्या सर्व बाजूंना ठोंब्याने असं मारून घेतलेलं आहे आणि नंतर चमच्याने याच्यामधलं सर्व नारळ काढून घेतलेलं आहे. तर हे पहा, असं मारल्यामुळं पटकन याच्यातलं नारळ निघून जातं. स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता याचे छोटे छोटे तुकडे करून घेऊयात. तर हे पहा, असे छोट्या छोट्या पीसेसमध्ये हे मी कट करून घेत आहे. तर इथे मी सर्व नारळ अशा प्रकारे कट करून घेणार आहे. नारळ खिसण्यासाठी खूप वेळ लागतो आणि याच्यात छोटे छोटे तुकडे आहेत, त्यामुळे हे व्यवस्थित खिसलं देखील जाणार नाही. त्यामुळे मी हे मिक्सरलाच फिरवून घेणार आहे. तर इथे मी याचे छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत आणि मिक्सरमध्ये थोडं थोडं घालून पल्स मोडवर असं जाडसर बारीक करून घ्यायचं आहे. एकदम बारीक देखील करायचं नाही. तर इथे आपला खोबऱ्याचा खीस तयार झालेला आहे. सारण बनवायला घेऊयात. खोबऱ्याचा खीस जेवढा आहे तेवढा मोजून घ्यायचा. तर 2 वाट्या खीस आहे, त्यासाठी 1 वाटी मी इथे गूळ वापरत आहे. गॅसची फ्लेम ऑन केलेली आहे. आता याला सतत असं मिक्स करत राहायचं आहे. गॅसची फ्लेम फुलच आहे. फुल फ्लेमवर गूळ पूर्ण वितळेपर्यंत हे परतून घ्यायचं आहे. 1 चमचाभर याच्यामध्ये तूप घालायचं, म्हणजे गूळ पटकन विरघळतो. तर हे पहा, आता याला सतत मिक्स करत राहायचं आहे आणि गॅसची फ्लेम फुलच ठेवायची. तर हे पहा, 1 ते 2 मिनटानंतर याचा पूर्ण कलर चेंज झालेला आहे आणि गूळ देखील पूर्ण वितळलेला आहे. आता याच्यामध्ये 1 छोटा चमचा इलायची आणि जायफळाची पावडर घालायची आहे. तर इथे मी 4 इलायच्या आणि थोडंसं जायफळ घेऊन बारीक कुटून घेतलं आणि ते 1 छोटा चमचा घातलेला आहे. मिक्स करून घेऊयात. गॅसची फ्लेम आता मंद करायची आहे आणि मंद आचेवर 1 ते 2 मिनिट फक्त आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता, हे पहा, एकदम मोकळं मोकळं सारण तयार झालेलं आहे. गूळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. गुळाचं हे एकदम परफेक्ट प्रमाण आहे. याच्यामध्ये एकदम चविष्ट असे मोदक तयार होतात. तर हे पहा, आता मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे. सारण आपण दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतलं थंड करण्यासाठी. इकडे पीठ देखील छान असं मुरलेलं आहे. हे पहा, पीठ एका मोठ्या ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि पीठ एकदम थंड झालेलं नाही, थोडंसं गरम आहे. हाताला सोसेल एवढं गरम आहे. तर इथे मी हातानेच मळून घेत आहे. जर तुम्हाला नसेल जमत तर वाटीने किंवा ग्लासाच्या बुडाने अगोदर मळून घेऊ शकता आणि नंतर मग असं सॉफ्ट मळून घ्यायचं आहे हाताने. तर हे पहा, एकदम सॉफ्ट असा हा पिठाचा गोळा तयार झालेला आहे. याच्यामध्ये आपण वरतून तूप, दूध किंवा पाणी वापरलेलं नाही. जेवढं आपण कढईमध्ये पाणी आणि दूध घातलं होतं त्यामध्येच हे पीठ मळलेलं आहे. तर आता आपण पारी तयार करून घेऊयात. पुरी बनवतो त्या आकाराचा पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे हातावर याला गोलाकार द्यायचा आहे. तर पारी आपण लाटून घेणार आहोत. जर तुम्हाला जमत असेल एकदम परफेक्ट हातावर तर हातावर देखील बनवू शकता, परंतु हातावर बनवताना ती थोडीशी जाडसर राहते, त्यामुळे अशी लाटूनच घ्यायची. लाटून घेतल्यामुळे पातळ अशी पारी तयार होते. तर हे पहा, अशा प्रकारे मी इथे ही पारी तयार करून घेतलेली आहे.
एकदम जास्त देखील मोठी करायची नाही. जेवढ्या आकाराचा तुम्हाला 11 पाकळ्याचा 21 पाकळ्याचा जेवढा मोदक बनवायचा आहे त्यानुसार पारी लाटून घ्यायची आहे. आता याच्यामध्ये अशा प्रकारे अगोदर सारण भरू शकता किंवा अगोदर पाकळ्या करून नंतर सारण भरू शकता. तर हे पहा, सारण भरून देखील तुम्ही पाकळ्या तयार करू शकता. तर ह्या समोरच्या 3 बोटाने अशा प्रकारे याला पाकळ्या करून घ्यायच्या आहेत. हे पहा, तर अशा देखील तुम्ही पाकळ्या करू शकता. याला खालपर्यंत छान असं प्रेस करून घ्यायचं आहे. जर सारण भरून पाकळ्या व्यवस्थित करता येत नसतील तर अगोदर पाकळ्या बनवून घ्यायच्या आणि नंतर सारण भरायचं आहे. तर इथे मी दुसऱ्या मोदकाला अगोदर पाकळ्या बनवून घेतल्या होत्या आणि नंतर याच्यामध्ये सारण भरलेलं आहे. तर हे पहा, इथे अशा प्रकारे मी 11 पाकळ्या करून घेतलेल्या आहेत. आता याच्यामध्ये जेवढं तुम्हाला सारण भरायचं आहे तेवढं भरू शकता. याच्यामध्ये मी साधारण 1 ते 1.5 चमचा सारण भरलेलं आहे. हे पहा, आता याला असं गोल आकारामध्ये फिरवत याचं वरचं तोंड बंद करून घ्यायचं आहे. जर जास्त सारण भरलं तर मोदक उकडताना याची तोंडं उघडतात, त्यामुळे एकदम जास्त देखील सारण भरायचं नाही. आता वरती टोकावरती जे एक्स्ट्राचं पीठ असतं ना ते काढून घ्यायचं आणि याला असा टोकदार आकार द्यायचा. तर इथे मी अशाच प्रकारे सर्व मोदक तयार करून घेतलेले आहेत. पीठ मळताना जर तुम्हाला एकदम कोरडं वाटलं तर थोडंसं पाणी किंवा दूध घालून पीठ मळून घेऊ शकता. आता आपण मोदक उकडण्यासाठी ठेवणार आहोत. तर ताटामध्ये खाली तुम्ही हळदीची पानं किंवा केळीचं पान ठेवू शकता. मला भेटलं नाही त्यामुळे मी कपडाच ठेवलेला आहे आणि मोदकाला खालच्या साईडला थोडंसं तूप लावून घ्यायचं म्हणजे ते कपड्याला चिटकत नाहीत. मोदकाला वरच्या साईडला अर्धा तास गरम दुधामध्ये भिजवून ठेवलेलं केसर लावून घेतलेलं आहे. इथे मी कढईमध्ये पाणी उकळण्यासाठी ठेवलं होतं. पाण्याला उकळी आली की त्याच्यामध्ये वाटी पलटी करून ठेवली. कढई खूप गरम आहे त्यामुळे पकडीने ताट धरून हळूवार वाटीवरती ठेवलेलं आहे. आता ताट झाकून 15 ते 20 मिनिट वाफवून घ्यायचं आहे. तर हे पहा, 20 मिनिटानंतर एकदम मस्त असे हे मोदक वाफलेले आहेत. काढून घेऊयात. तर हे पहा, इथे तुम्हाला मी काढून दाखवते. तर एकदम मस्त असे हे वाफलेले आहेत. हे पहा, थोडासा कलर देखील चेंज झालेला आहे. एकदम मस्त असा हा मऊ लुसलुशीत असा मोदक तयार झालेला आहे. तर इथे मी सर्व मोदक काढून घेतलेले आहेत. मोदक वाफवताना त्याच्या खाली कपडा किंवा केळीचं पान नक्की ठेवा. त्यामुळे वरतून ताटाचं जे वाफेचं पाणी खाली पडत असतं ते कपड्यामध्ये मुरतं, त्यामुळे मोदक चिकट होत नाहीत. मोदक वाफवताना गॅसची फ्लेम मंदच ठेवा जर कढईमध्ये वाफवत असाल तर. मोदक बनवत असताना राहिलेलं पीठ झाकूनच ठेवायचं म्हणजे ते कोरडं पडत नाही. आणि मोदक बनवून जर जास्त वेळ झाला असेल, मोदक थोडेसे कोरडे वाटत असतील तर मोदक वाफवताना त्याच्यावरती थोडासा पाण्याचा शिंतोडा मारायचा म्हणजे ते वाफवत असताना त्याची तोंडं उघडत नाहीत. तर इथे मी एक मोदक तुम्हाला तोडून देखील दाखवलेला आहे. एकदम मस्त असं झालेलं आहे. लवकरच भेटू नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.